लक्षणं जाणवतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अगदी चौथ्या स्टेपला कळतं की या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे. तर असे पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा सगळ्यात आधी ट्रीटमेंटचा पार्ट काय असतो? सो स्टेजमध्ये जसं ॲडव्हान्स जरी स्टेज 4 जरी असेल, तरी आजकाल ज्या ट्रीटमेंट पद्धती आहेत आणि बऱ्याच साऱ्या आजकाल असं काही-काही आजार असे पण आहेत जे चौथ्या स्टेजमध्ये पण बरे होऊ शकतात. हं. ऑल्दो नॉट ऑल, बट देअर आर सर्टन डिसीजेस विच कॅन बी क्युअर्ड म्हणजे जे पूर्णपणे चौथ्या स्टेजमध्ये पण बरे होऊ शकतात. हं. त्यामुळं असा गट फिलिंग ठेवणं की बाबा आता झालं चौथा स्टेज म्हणजे सगळं संपलं, ही तर प्रायमरीली गोष्ट राहिलीच नाही आहे. आणि दुसरी इवन काही स्टेज 4साठी आजकाल एवढ्या अत्याधुनिक पद्धती आलेल्या आहेत. लाईक वी से इम्युनोथेरपी आहेत किंवा टार्गेटेड थेरपी नावाचे आहेत. अपार्ट फ्रॉम रूटीन किमोथेरपी त्याच्यामुळं आजकाल त्यांचं सर्व्हायवल आहे, त्यांचं आउटकम आहे, त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट आहे. खूप सारं चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. इवन नाऊ स्टेज 4 जर तुम्ही लंग कॅन्सरची घेताल ज्याच्यामध्ये इम्युनोथेरपी वगैरे त्याच्यामुळं पूर्णपणे त्यांचं रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं बदललेले आहेत. अशा भरपूर साऱ्या केसेस आहेत. त्यामुळं शेवटी जरी स्टेज 4 असेल तरी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.